आयज हो कार्यक्रम घडोवपाक हो वर्साच्या वर्सा कार्यक्रम घडोवन हाडटा पण एक मुद्दाम म्हणून म्हाका आपयला म्हाका ह्या कार्यक्रमाक आपोवन संधी दिल्या त्याबद्दल धन्यवाद. पण सांगपाची गोष्ट की आता भाशण सांगपाचो टायम न्हू किंवा भाशण सांगपाक म्हाका इंटरेस्ट ना. कृती कृती करप आसता की आयज तुमकां भुरग्यांक आमी स्कुलान घालता कित्याक शिकांक घालता. पण तो शिक्षण घेवन आमच्या निसर्गाचेर काय परिणाम जाता किंवा आमच्या घरान काय प्रॉब्लेम जाता किंवा आमच्या देशान काय प्रॉब्लेम जाता हाचो विचार घेवन तुमकां आमी शिकोवप आसता. तर तो तुमी जर एक एक विचार जर घेवन वयशात जाल्यार खुबश्यो गोश्टी जावंक शकता आनी ते आमच्या खातीर आसचे ना. आमचे आतां एज जाल्या त्या हिशोबान आमी थोड्या दिसांनी वतले. पण जे फाल्यां तुमी आतां भुरगे आसा किंवा तुमच्या फाटल्यान जे भुरगे येतले तांकां तेची गरज आसा, झाडाची गरज आसा. ती झाडाचीच न्हू आमच्या पृथ्वीचे जे जीवन आसा सगळ्याची गरज आसा. तर आयज सांगपाचें म्हणजे फॉरेस्टाचे मनीस येयल्या ते फॉरेस्ट सांगपाचें म्हणजे आमचे आतां कासव सुद्दां बचाव म्हणटा आमी. पण कासव आतां ते तांतयां घालता पण ते लास्टाक जे जल्माक येयल्या उपरांत जी कासव वयता ती जास्त जगाना. 50 सुद्दां घातलेले 3 नाल्यार 4 जगलीच जाल्या ती चुकान. नाजाल्यार ते माशे खाता किंवा तेका लागून आमी आतां ही झाडां जगयतले जर तर आतां तुमकां सांगला त्या प्रमाणे आमी आतां सादो खंयच्याय झाडाक तेका बी आसता. ती बी जर एक खंय तरी रुजत घालीत किंवा खंय तरी अशी उडयत जाल्यार ती रुजान झाडां तयार जाता. कित्याक बोरां आमी काय बोरांची झाडां लावंक वचना. आंबे आतां ती ग्राफ्टिंग करता. बाकीची जी झाडां आसा आमी फळां खाता किंवा वयर आमी चुरनां खाता आमकां मजा दिसता की एक दीस वचून चुरनां रानां वचून काडया आनी खावया. पण ती चुरनाची झाडां आमी खातीत आसता. पण ते आमी लायतले किंवा ग्राफ्टिंग करतले आमच्या कडेन ते ऑप्शन ना किंवा आमी करूंक वचना. तर ती जर झाडां लायतले खावपाची फळां आसूं नाल्यार कसली आसूं तर आमी ती जपोवची पडटली, जगोवची पडटली आनी ती जगयतली. आतां तुमी झाडां लायल्यात, झाडां लायली म्हणजे ताचो फायदो काय ना. कारण आमच्या जिवनात आमी आतां भुरगीं काडली म्हणजे अशी रस्त्यार उडोवन जावची ना. भुरग्यांक आमकां पोसची पडटा. तांकां जाय आतां दिवचा पडटा. तसो आतां ही झाडां लायली तांकां पाणी दिवंक जाय किंवा वाचोवंक जाय. ती वाचयतले जाल्यार आमकां फुडलो सोल्युशन काडचो पडटलो. तर तसा जर सोल्युशन काडून आमी ही झाडां आतां लायतात सद्या आयचो दीस झाडां खातीर आसा. तर झाडां जर वाचयतले आमी जाल्यार जो आमी विचार करचो पडटा की ताका पाणी जाय किंवा पाणी दवरतले जाल्यार आमकां आतां पळय ड्रेंचीस मारीत जर जाल्यार पाणी रावंक शकता किंवा चड दीस झाडां टिकांक शकता. तर प्रत्येक जाणान प्रत्येक भुरग्यान जर हो विचार करीत प्रत्येक मनशान विचार करीत जर झाडां आमी कशी वाचयतले किंवा आमच्या जिवनान जाय ते अडचणी येवं शकतात ताका आमी सोल्युशन कशें काडटले तर प्रत्येकान विचार करीत. आतां तुमकां हाडली स्कुलांतल्यान सरांनी धाडली येयल्या. पूण हेचो तुमी विचार करा की आतां 50 एक भुरगीं आसा. 50 पर्यंत 5 भुरग्यांनी सुद्दां जर अशी जबाबदारी घेत की आमी झाडां लायली आमी वाचयतले ताका वचून लक्ष घालतले जाल्यार ते आयज 5 जून हो वर्ल्ड एनवायरमेंट डे आसा. आयज सगळ्यात पयलीं तुमकां वर्ल्ड एनवायरमेंट डेची सगळ्यांक शुभेच्छा दिता. आयज विद्याप्रबोधिनी महाविद्यालय यांच्या निसर्ग क्लब तर्फे आयज आमी हांगासर मांद्रा येथे जुनसवाडा हांगासर झाडां लावपाक गेल्लेले आसा. वर्ल्ड एनवायरमेंट डेच्या ह्या कार्यक्रमात धवरूक संस्था तसेच गावातील अनेक संस्था आसा तेंच्यांनी सगळ्यांनी मेळून आयज हांगासर जुनसवाड्यार हो डोंगर आसा पटा तुम्ही पळयलेच आसतले की हांगासर झाडां कमी आसात. सो हांगासर आयज आमी सगळे जाण येवन हांगासर झाडां लायलेली आसात. आमची कॉलेज विद्याप्रबोधिनी महाविद्यालय ही निसर्ग क्लब तेंच्यान तयार केलेलो आसा. त्या क्लबा अंडर अनेक कार्यक्रम राबयतात जसे झाडां लावप तशें रेन वॉटर हार्वेस्टिंग. आयज तुम्ही पळयता एप्रील मे म्हयन्यात आयज आमकां कितली पाणयाची कमतरता आसा. जाय थंय उदक ना, कोणाक कपडे धुवपाक मेळना, थोड्यांक तर पिवपाक सुद्दां मेळना, टँकर हाडून पुरवचे पडटा. हे एनवायरमेंट आसा आमकां इतलें उदक दिता ते आयज आमी सांठोवन दवरपाची गरज आसा. ते कशें सांठयतले तर आमी काही जाग्याचेर रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे धाकटे प्रकल्प धाकटे प्रोजेक्ट हे करून हे रेन वॉटर आसा ते सगळे हे जमनीत जिरोवपाक जाय. हे असे कार्यक्रम आसा ते आमी खरेंच भुरग्यांच्या मदतीन हे आमच्या कॉलेजीचे आसा हायस्कूलचे भुरगे आसा हेंच्या सगळ्यांच्या मदतीन करपाक जाय. ही आयज आमची कॉलेज असले कार्यक्रम घेवन खूब इनिशिएटीव घेता आणि निसर्ग क्लबाचे विद्यार्थी आसा जे सगळ्याक खंयसर गरज आसा थंयसर वचून झाडां लावप असले रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रोजेक्ट सांग्यार मडगांव ह्या अनेक भागात पेडणे ह्या अनेक भागात वचून तेंच्यांनी आयज प्रोजेक्ट केलेले आसात. हेच सगळ्यांनी आमी इन्स्पिरेशन घेवपाक जाय. तुम्ही सगळ्यांनी इन्स्पिरेशन घेवपाक जाय. हे एनवायरमेंट आसा ते सगळ्यांनी आमीच सांबाळून राखपाक जाय. आयज तुम्ही पळयता गरमी इतली जाता, डिग्री इतली वाडत आसा कित्याक जाता आयज झाडां कमी आसा. लोक जाय ते झाडां मारीत आसा. तेचो सगळो परिणाम आयज आमकां भोगचो पडटा. सो हे जर सगळे परिणाम आमी जर संतुलन जर राखतले जाल्यार ही झाडां लावन हो एनवायरमेंट आमी कंट्रोल करपाक जाय. तुमकां सगळ्यांक 5 जुनाचे जागतीक वर्ल्ड एनवायरमेंट डेचे
शुभेच्छा दिता आणि आशा बाळगता की तुम्ही याच्या पुढे प्रत्येकान आपण एक तरी किमान झाड लायतलो आणि हे एन्व्हायरमेंट राखपाचो प्रयत्न करतलो. थँक्यू. म्हजें नांव सूरज, हांव विद्या प्रबोधिनी कॉलेजीसून येयला. हांव सदांच म्हणटा रुद्रेश सर, तूं यो दवरूक पळय 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 5 वर्सां जालीं फाटींच जालो. आयज म्हटलें चल एनवायरमेंट डे आसा, वचोन येवया. गेलो जाल्यार वयर हांगा पळयत जाल्यार सकयसून कांय दिसना, पूण वयर पळयत जाल्यार ब्युटिफूल कितें सीन आनी कितें. आनी खरेंच झाडां लावपाक इतली मजा येता की एक झाड लायल्या काय आनीक एक लाव आनीक एक लाव अशें करून करून कितलीशीं झाडां 350 झाडां लायल्या. ऑलमोस्ट सगळीं सोंपलीं झाडां, तरी रावल्या भुरगीं आनीक येतलीं झाडां काय म्हणून. सकाळी 7:00 स्टार्ट जाला प्रोग्राम, अजून चालू आहा 12 जालीं तरी भुरगीं आसात. आनी खरेंच सगळ्यांक बेस्ट म्हणटा. आनी रुद्रेश सराक अक्षरशे बरें, प्लेस बेस्ट आसा आनी सगळे तुमी शुभेच्छा. धौरूक ही मांद्रे गावातलीच एक संस्था असा. 2017 सालान ह्या डोंगराचेर कांयच नसला. हो डोंगर लिटरली पावस पडल्या उपरांत व्हांवोन वचा आसला आनी वर्साच्या वर्सा आग लागा आनी सगळं जळ्ळ्या कारणान पावसान ही माती आडोवन दवरपाक झाडांच नसली. आतां आमी वयर सरतना जी झाडां दिसतात न्हू तुमकां, ती तुमच्या आमच्या सारक्याच भुरग्यांनीच मेळून लायल्ली. म्हणजे आमचो गणेश आसा, हो चवथेन आसतना आर.डी. क्लब हायस्कुलानूच शिका. तो चवथेन आसतना ही झाडां लावपाक स्टार्ट केली, त्या वच्यान तो आमच्या वांगडा आसा. आयज गणेश जसो फुडें फुडें वाड करीत आसा, तशीच ह्या झाडांचोय प्रोग्रेस आमी ट्रॅक करूं शकता. तुमी आमचे खातीर इन्स्पिरेशन आसा. आमची जर मोटिवेशन कितें आसा, आमी हे इतकें काम कित्या खातीर करता, जाल्यार ही जी फुडली पिढी आसा तेंच्या खातीरच. आमी जर आयज ही झाडां लायलो न्हू, जाल्यार फुडल्या डोंगरार जशें तुमकां बिल्डिंगे दिसतात, तशेच बिल्डिंगे हय दिसतले. आनी आयज तुमी हो जो व्यू बघतात दर्याचो, हो व्यू बघपाक येवपाक सुद्दां तुमकां एक 5,000 रुपया दिवन खंयच्या तरी रिसॉर्टान जंय ह्या प्लेसीर आसतला रूम बूक करूचो पडटलो आनी वयर येवचो पडटलो. जनावरांक म्हणा किंवा तुमकां आमकां गांवांतल्या लोकांक ही जी मोकळीक आसा, ही मोकळीक फुडें दिसची ना भविश्यान. आनी जर ह्या जाग्या सारक्या जाग्याचेर जर झाडां ना, ही एक युनीक प्लेस आसा. आनी हांवें जर झाडां न जाल्यार ती ऑब्वियसली कोण तरी थंय कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट येतले, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट येतले आनी आमच्या भविश्यान मागीर आमकां हो जो म्हणजे मॉलडिव्स आनी खंय स्वित्झर्लंड बी लोक आतां पयशे काडून हजारांनी पयशे मोडून भोंवपाक वयतात न्हू, तसोच मांद्रे भोंवपाक येवचो पडटलो आमकां स्वताक. कळटा? जागतीक पर्यावरण दिसाचं महत्व म्हणजे ह्या दिसा जगभरान प्रकृती आणि पर्यावरणाचं महत्व राखून दवरपा खातीर वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज जातात. धौरूक ही संस्था आम्ही 2021 साला रजिस्टर केल्या आणि झाडांच लावपाचं काम न्हू. जर माझ्या फुड्यान ही जी ट्रेंच दिसता हेका कंटूर ट्रेंच म्हणटात. म्हणजे पावसाचं जे पाणी आसा ते पाणी जमनीच्या पोटान साठोवन दवरपाचंय काम करता. आयज मेरेन 50च्या वयर गोवा, महाराष्ट्र, गोंयांतल्या जवळपास 9 तालुक्यांनी आम्ही प्रोजेक्ट केल्यात. ही जी संस्था आसा ती लोकल जरी असली तरी राष्ट्रीय पातळीचेर नावाजलेली आसा. गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटीचो जो पुरस्कार स्टेट अवॉर्ड आसा तो 2022 सालान धौरूक संस्थेक प्राप्त जाल्लो आसा. आणि या धौरूक संस्थेचं फाउंडेशन कोण जाल्यार तुमी हे जे भुरगे ही व्हाईट आणि ग्रीन टी शर्टां घालून दिसतात न्हू, तेच भुरगे आसात. तांच्यांनीच मेळून ही जी झाडां आमकां लिटरली पिशान काडयतलो. ह्या डोंगरार झाड लायतात ती झाडां जावचीच ना म्हणून. पण आयज तुम्ही वयर चडटना जी सकयल झाडां दिसता ती झाडां ह्याच भुरग्यांनी लायल्ली आसा. तुमकां लिटरली सांगपाचें म्हटल्यार आमच्या फाटल्यान एक वड आसा, तेका फेन्सिंग केल्लो आसा. तो वड कोणी तरी 6 वर्सां कंटिन्युअस मारला. कोयतो घेवन हातला, केरोसीन घालून आग घातल्या, गुण्यांनी मारला. तरी आसतना ह्या भुरग्यांनी म्हणजे आमचो जो कल्पेश आसा, ज्या दीस वडाक ते आग घातलेली, दोनपारच्या 2 20 लिटरची बाटली खानार मारून हरमलच्यान ती गाडी आयला हयच्यान तेणी खानार मारून 20 लिटरची बाटली वयर चडयल्या. मेचो टायम आसलो आनी तो वड जगयला. आयज कल्पेशा खातीर तो वड आमकां थंय दितो दिसता. ही डेडिकेशन आसा. 2021-22 सालान हांवें लायिल्ली 8,000 झाडां आगीन जळ्ळी. ज्या दीस आग लागली त्याच दीस हे सगळे भुरगे बॉटली आपापल्या घरा कडसून हाडून आग लिटरली माझे कडेन व्हिडिओ आसा. भुरग्यांनी काटयो घेवन अशी आग सायडीक करून झाडां वाचयल्ली आसा. म्हणून आयज ही झाडां दिसतात. कदाचित आमकां हेंचं महत्व आयज कळनासतलें, पण ज्या टायमार आमकां ऑक्सिजन सिलिंडर विकत घेवचे पडटले त्या दीस महत्व कळटा. हे जे पर्यटक आमचे कडेन आयज पयशे दिवन गोंयान येवन रावतात न्हू, ते हॉटेलां खातीर येवन रावनात ना. हो जो निसर्ग आसा आणि ह्या निसर्ग सौंदर्य जो आमच्या सायडीक आसा तेचे खातीर हे लोक येवन रावतात. आमची गोंयाची बरीचशी इकॉनॉमी आहा ही टुरिझमाचेर चलता. पण टुरिझम कित्या खातीर चलता? ह्या पर्यावरणा खातीर. आमी ज्या गजाली खातीर टुरिस्ट गोंयान येता तीच गजाल जर सोंपयली जाल्यार फाल्यां मागीर भविश्यान कोण येवचेच ना न्हू आमचे कडेन. आणि आमची जी आर्थीक संरचना जी आसा आमची गोंयची ती इकॉनॉमी चलचीच ना. सो हेचे खातीर ल्हान गजाल आसा.
एक मनशान जर आपण वडा सारख्या पिपळा सारख्या रुमडा सारख्या झाड 1-2 वर्सां जर त्याची केअर घेतली ना तर झाड फुडें आपुणच जाता. आणि आमचा जो कार्बन फुटप्रिंट आसा, कार्बन फुटप्रिंट म्हटल्यार काय, आम्ही श्वासोश्वास घेवपाक ऑक्सिजन घेतो न्हू, प्राणवायू घेतो आणि आम्ही एक्सेल काय करतो, कार्बन डायऑक्साईड एक्सेल करतो. नमस्कार. माझे नाव श्रेयस सावंत. आम्ही आर.डी. क्लब हायस्कूल मांद्रे या शाळेचे विद्यार्थी. आयज हांगासर जागतिक पर्यावरण दिवस आणि धावरूक या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हांगासर झाडां लावपाक म्हणून इल्ले आणि खूप बरें दिसता, कारण ह्यो जो व्ह्यू आहा तो असोच जर रावपा खातीर झाडां लावपाची खूप गरज आहा. कित्याक हांगासर जर झाडां लावंक ना जाल्यार थोड्याच वर्सांनी ह्यो जो डोंगर आहा तो सुद्धा दिसचो ना. म्हणूनच झाडां लावप हे खूप गरजेचे. म्हणूनच खूप बरें दिसता हांगासर आणि खरेंच धावरूक या संस्थेक आमचो धन्यवाद, कारण आर.डी. क्लब या हायस्कूलच्या विद्यार्थींक हांगासर आपयल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. So, okay. So, on the behalf of Vidya Prabodhini College, Porvorim, I, Mr. Asay Naik, would like to wish you all a happy World Environment Day. Uh, as as we know, no, as we know, as I had heard about Davruk, Tree of Hope, I had only heard about Davruk that there is a Asuni Zalu. This area of Mandre, Junaswada, where Mr. Rudresh Mamal, our staff from Vidya Prabodhini, who is a teacher at Vidya Prabodhini College, started with the initiative, took up the initiative of planting trees on this hill, mountain. What is this? What is this? Hill? On this hill. He has taken up the initiative of planting trees over this hill, which was not covered by plants, whereas the other areas, as you can see, are covered by greenery. But this area is very much open, and he sensed the need of planting trees over here. And it's been several years now that he has taken up this challenge, and climbing up this steep slope with water and all the other amenities. It's very difficult if one has to think of it standing down on the road carrying all those bottles. It's a real challenge, but he has taken up this challenge, and in this scorching heat he has collected some students, some neighbors, some kids, youth especially. He has encouraged them the need of planting trees over this area. He has encouraged them to get get them along to this slope, and with the hope of making this area totally green, he has taken up this initiative, and I really am very much I congratulate him for his effort, and I am very much happy that a villager from this place has taken up this initiative. It should really motivate the other villagers to take up this initiative, and if not, then at least support him in this initiative and see that in a lesser amount of span of time this area is densely covered with green. I have come all the way from Porvorim, and traveling this long, I found it was bit long enough. But on reaching at this place, at this peak, and knowing his initiative, I'm very हॅलो, माय नेम इज अवनी शेखर मांद्रेकर आणि आम्ही आर.डी. क्लब स्कुलांतल्यान येयल्या. टोटल 50 स्टुडंट्स आसा आणि हांव आतां 9th स्टँडर्डान. आयज वर्ल्ड एनवायरमेंट डे म्हणून आयज खूप बरें दिसता आणि हांगासर हांवें म्हाज्या फ्रेंड्सांनी खूप झाडां लायल्या आणि हांगासरल्यान खूपच एनवायरमेंट बरो दिसता आणि आमकां तुमी वर्साच्या वर्सा अशीच आपोवपाची अशी इच्छा आसा आणि खूप बरें दिसता हांगासर. सगळ्यात पयलीं धवरूक संस्थेक धन्यवाद म्हणटा, कारण तेंच्यांनी इतल्या भुरग्यांक आतां
ओवर 50 स्टुडंट्स आसले हांगा आनी सगळ्यांनी ट्रीज प्लांट केला. जशें ते म्हणटात ट्री ऑफ होप, हे एक्चुली एक होप आसा बिकॉज इवन ह्या टायमार एनवायरमेंट डेचो स्लोगनच आसा अवर लँड अवर फ्युचर अँड वी आर जनरेशन रिस्टोरेशन. दॅट इज आमी ती जनरेशन आसा जी हे एनवायरमेंट रिस्टोर करतली, तेका बॅलन्स मेंटेन करपाक आमी हेल्प करतली, सहयोग करतली. सो दवरूक सद्या ग्रेट काम करता. सो तांकां हांव धन्यवाद दिता आनी शुभेच्छा दिता. दौरुकचे रुद्रेश मावले आणि इतर पदाधिकारी, फॉरेस्ट ऑफिशियल, मांद्रे विकास परिषदचे आरडी क्लब हायस्कूल आणि सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय आयज आमकां दौरुक ह्या संघटनेन मांद्रेची संस्था तेणे आमकां हांगा आपयले आणि एक झाडां लावपाक तेंच्या बरोबर संद दिली आमच्या भुरग्यांक. त्या बद्दल तेंचे पयलीं हांव मनपूर्वक आभार मानता. आमच्या भुरग्यांक निसर्ग जतन करपाचें एक साहस जावपाक जाय, फुडें येवपाक जाय. निसर्ग जर बरो रावलो जाल्यार सगळ्यो गोश्टी वेवस्थीत जातल्यो. तेका लागून प्रत्येकान, जशें सतीश सरान सांगलां तशें रुद्रेशान सांगलां, प्रत्येकान झाडां लावपाचो प्रयत्न करपाक जाय. म्हणजे सांगल्या प्रमाणे बिये खंय खंय फ्रुट्स खावन उडयतात, ती बिये आसतात ते सुद्दां खंय तरी उडयले, किंवा घरा कडेन समजा झाडां रुजलेलीं आसात ती काडून खंय तरी एक जागो आसा ती लायल्यात जाल्यार आमचे निसर्ग बरो उरतलो. आनी तुमी पळयता आसतले आमच्या सरावंडींग कितें चल्लां तें. तेचेर जर आळो घालपाक जाय आनी आमचो पर्यावरण बरें रावपाक जाय जाल्यार झाडां लावप ही अत्यंत गरजेची आसा. तशेंच पाणी अडवा पाणी जिरवा हो एक तसोच प्रकल्प आहा. पाणी कशें आडायतले, व्हणो मारलेल्यार पाणी जिरता पावसांत न्ही, ते जर जिरले जाल्यार जमीन ही मोव उरता, बरी उरता. आतां पयले आसतले तुमी चडशे बांय हे आडटात. कारण कितें तर आमचे व्हळ आसात पळय, व्हळांक आमी धरणां घालपाक जाय आनी पाणी आडोवपाक जाय. ते सध्या बंद जाला. कित्याक बंद जाला? आमी वांयगण करताले पयलें शेतान, ते बंद जाला. तेका लागून पाणी कोण आडायना जाता. तेका लागून पाणी धरतीक जिराना. ते जर जिरलेले जाल्यार आमच्या बांयक उदक आसतलें आसलें. ते मेन कारण आसा. आतां आमच्या मांद्रे गांवांत 2 जाग्यार व्हळ आसात. एक आमचो आस्कवड्याच्या नसोईला आनी एक आशव्याचो आहा. ते दोनूय जर व्हळांक जर धरण घातले एक 50 मिटरान लांब लांब अशें, सरांनी तो विचार करचो फुडें झेडपीन की अशें जर जायत जाल्यार पाणी आडवोन पाणी जिरतले आनी तेचो फायदो आतां ह्या दिसांनी पळयात तुमी आतां एप्रील मे म्हयन्यान कसो त्रास जाता, उदक मेळना सारकें. आनी हे जर पाणी आडयले न्हू जाल्यार अवश्य पाणी जिरतले आनी आमच्या बांयक पाणी वेवस्थीत आमकां परत पावस हे पावतले. परत एकदा हांव ह्या संस्थेचे मना पासून आभार मानता की हो जो आमचो निसर्ग आसा किंवा एक जो व्ह्यू आसा, टुरिस्ट व्ह्यू कसो आहा तो जतन करपाचो प्रयत्न तुम्ही करतात. असोच फुडें तुम्ही प्रयत्न करात आनी आमच्या मांद्रे गांवाचेच न्हय तर आख्ख्या गोंयचें नांव वयर काडात. इतलें सांगून हांव म्हाजी 2 उतरां. नमस्कार. दौरुक ट्री ऑफ होप ही संस्था गेली 8-10 वर्सां मांद्रेच्या बिचाच्या डोंगराचेर, बिचाच्या ऑपोजीट जो डोंगर आसा त्या डोंगराचेर जवळ जवळ 8 ते 10 हजार झाडां गेल्या 8 वर्सांत तेंच्यानी लायली. आणि खरोखरच निसर्गाचं पूजन, निसर्गाचं संवर्धन करपाचो एक प्रयत्न ही धौरिक संस्था करीत आहा. आणि आयज जो ग्लोबल वॉर्मिंग जे जाल्लेलें आसा, आमचे ग्लोबल वॉर्मिंगा खातीर अरावंड 1 ते 2 डिग्री टेम्परेचर वाडत आसा. आणि त्याच्या पासून जर आमकां सुटका जायी जाल्यार धौरुक संस्था हर गांवांत जावपाची गरज आसा. जेणे करून झाडां लावा झाडे जगवा ही मोहीम राबवली जावंक जायी. तर धौरुक संस्थेचं एक इन्स्पायरेशन घेवंक जाय बाकीच्या गांवांनी, तालुक्यांनी. आणि अशा प्रकारचा ट्री प्लांटेशन जावपाची गरज आसा. ते नुसते पर्यावरण दिवसच साजरो करनात नात, वर्षातले 365 दिसय तेंचो पर्यावरण दिवसच आसता. कित्याक प्रत्येक दिसा प्रत्येक क्षणाक ते झाडां जगवा आणि झाडे लावा झाडे जगवा ह्या अंतर्गत ते काम करतात. आणि त्या संस्थेक आमचो सदिश्य आसतले, आमचोय सहकार्य आसतले. आणि गेली 3-4 वर्सां हांवूय बी त्या ह्या मोहिमेक म्हाज्या जाता त्या प्रतीन सहकार्य करता आणि तांकां फुडेल वाटचालीस शुभेच्छा दिता आणि सुयश चिंतिता. थँक्यू. शुभेच्छा देतो आणि या सुंदरशा कार्यक्रमाला तुम्ही सप्तेश्वर इन्स्टिट्यूट या हायर सेकंडरीच्या विद्यार्थी, त्याचबरोबर आरडी क्लब हायस्कूल मांद्रे या शाळेच्या विद्यार्थी, त्याचबरोबर विद्या प्रबोधिनी कॉलेज पोरवरी
या कॉलेजच्या सुद्धा विद्यार्थी इकडे येऊन हे जे काम केलं आहे खरोखरच एक मोठं काम असं केलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्या शाळेच्या पहिल्यांदा मुख्याध्यापक त्याचबरोबर प्रिन्सिपल यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज आम्हाला खास वेळात वेळ काढून मांद्रे जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेडगावकर, शिवानंद गाव सर, फॉरेस्ट ऑफिसर आश्वेकर सर आणि इतर मान्यवर जे आम्हाला इकडे या कार्यक्रमास लाभले आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपलं जर पर्यावरण आपल्याला राखून ठेवायचं असेल आणि निसर्ग जर जपायचा असेल तर हे काम स्वतः प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे. जसे धौरुक संस्था आहे, ही एक संस्था नाही तर एक निसर्गाचं काम करणारी एक संस्था आहे. आणि त्यासाठी जे व्हॉलेंटियर्स इकडे स्वतः म्हणून येऊन प्रत्येक रविवारी शनिवारी काम करतात, तुम्ही सुद्धा स्वतः येऊन मांद्रे गावातले किंवा इतर गावातले जे विद्यार्थी आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना आवाहन करतो की स्वतः येऊन हे कामात आपला सहकार्य द्या आणि हे निसर्ग जपण्याचं सहकार्य करा. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इकडे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. तुम्ही पळतात GNH. Emirates Classic Design and Performance with Access 125. Contact Auto K Margaon and BN Thakur Mapsa for more details.